बारामतीमध्ये रोजगार मेळावा कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव वगळलं। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांची नावं कार्यक्रम पत्रिकेमध्ये, पवारांचं नाव नाही। 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा। शरद पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। नमो रोजगार मेळाव्याला विद्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं उपस्थित राहायला आवडेल, पत्रामध्ये उल्लेख। शरद पवार नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार, शरद पवारांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्लेख। नमो रोजगार मेळाव्याला वंदना चव्हाण यांना निमंत्रण, पण शरद पवारांचं नाव वगळलं। लोकप्रतिनिधी म्हणून मी कार्यक्रमाला जाणार, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीत, शरद पवारांकडून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना गोविंद बागेमध्ये जेवणाचं आमंत्रण। येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 ते 18 तर लढवण्यावर ठाम। 20, 18, 10 या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा झाल्याची माहिती। गुणरत्न सदावर्तेंना बार काउन्सिल ऑफ इंडियाचा दिलासा, सदावर्तेंची सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती। दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल। राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आला, तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे। दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी झालेल्या कारवाईवर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया। हेमंत गोडसेंचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या प्रकरणाची चौकशी नाही, CVR तपासात बाबी समोर आल्या असत्या, सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य। मुंबई, ठाणे पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय, आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असतील। महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज। यानंतर विदर्भ सुपरफास्ट। अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ खासदार नवनीत राणांच्या प्रचारात दिसतील, आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया। भंडाऱ्यात भाजप निरीक्षक चित्रा वाघ आणि प्रवीण दटके यांची पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा, आगामी निवडणुकींसाठी नाना पटोलेंना भाजपकडून पर्यायी उमेदवार देण्यासाठी चर्चा। वर्ध्याच्या सावंगीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, वर्धा विधानसभा प्रमुख नेहाल पांडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा शिवबंधन बांधून ठाकरे गटात पक्षप्रवेश। नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट, फेसबुकवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर। अमरावतीतल्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावर पिकअप वाहन उलटलं, 15 जण जखमी। चांदूरबाजार तालुक्यातल्या अंतोरा गावातले सगळे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती। अकोल्यातल्या पारसमध्ये कुणबी संवाद मेळावा, मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं टाळ मृदुंगांच्या गजरात स्वागत। आंबेडकरांनी वारकऱ्यांसोबत लुटला टाळ मृदुंगांच्या गजरात भजनाचा आनंद। बुलढाण्यामध्ये पंचायत समिती कार्यालयामध्ये मद्यधुंद शिक्षकाचा राडा, संग्रामपूर पंचायत समितीमध्ये 10वी आणि 12वीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये शिक्षकाचा गोंधळ। बुलढाण्यातल्या डोंगरशेवली आणि डोंगरखंडाळा गावात अस्वलांचा मुक्त संचार, प्रसादाचा नारळ खाण्यासाठी अस्वलांचा थेट महादेवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश। यानंतर मराठवाडा सुपरफास्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयासाठी राखीव भूखंड उद्योगासाठी वापरावा, पालकमंत्री भुमरे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचं उद्योग मंत्र्यांना पत्र, तर भूखंड भुमरेंनाच हवा असल्याची औरंगाबाद खंडपीठाची टिप्पणी। छत्रपती संभाजीनगरच्या 7 हिल उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात, रस्त्यावर तेल सांडल्यानं अपघात झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयामध्येच फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांनी मध्यस्थी करत मिटवला प्रकार। बीडच्या परळीमध्ये 40 वर्षे जुन्या विद्युत केंद्राच्या चिमण्या पाडल्या, कोळशापासून विद्युत निर्मिती आता केली जाणार। जालना जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, मंठाच्या 12वीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट।
हिंगोली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पुसेगावात संत्र्याच्या बागांचं मोठं नुकसान. हिंगोलीत अवकाळी पावसामुळे गव्हाचं नुकसान, शेतात कापून ठेवलेल्या गव्हाच्या पेंड्या भिजल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. यानंतर बातम्या पश्चिम महाराष्ट्रातल्या. 4.25 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी निलेश राणे यांना कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा. 25 लाख रुपयांचा धनादेश देत कारवाईतून सुटका, राजकीय दबावापोटी कारवाईतून दिलासा मिळाल्याची चर्चा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून रस्त्याची पाहणी, रस्त्याच्या स्थितीवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी. पुण्यामध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, मुंढवा भागात दारूच्या नशेत आरोपीकडून 8 गाड्यांची तोडफोड. पुण्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2023 स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा, उत्कृष्ट काम केलेल्या गावांचा शेतकऱ्यांचा सन्मान. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा सलग दुसऱ्या दिवशी जनता दरबार, जनता दरबाराला नागरिकांची आजही गर्दी. पुण्यामध्ये ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचं वृद्धापकाळानं निधन, वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकरी आंदोलनाचा आजचा 4था दिवस. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली शेतकरी आंदोलकांची भेट. जेपी गावित यांच्यासह आंदोलकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच बैठक, आंदोलन मागे घेण्याची पोलिसांकडून विनंती. नाशिकमध्ये संविधान सन्मान वकील समितीतर्फे ईव्हीएम विरोधात मोर्चा, ईव्हीएम हटाव देश बचाव असे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी. नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा बंद, वाहकांचं 2 महिन्यांचं वेतन रखडल्यानं सेवा बंद करण्याचा निर्णय. नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये विहिरींसह कूपनलिका कोरड्या, अनेक गावांच्या पाणी योजनाही बंद. हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून 200 जणांना विषबाधा, अकोल्यातल्या मवेशी करवंदराची घटना. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या लग्न कल्लोळ या मराठी चित्रपटाच्या टीमनं घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन. आणि यानंतर पाहूयात कोकणासह मुंबईतल्या घडामोडी. जागा वाटपाची चर्चा 3ही नेते एकत्र बसून करतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेनं लढवावी अशी माझी इच्छा, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. उदय सामंत यांची जागा वाटपासंदर्भात माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपची, ही जागा भाजपच लढवणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.